नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मित्रांनो गणपती स्थापना करून आपल्याला 7 दिवस झालेले आहेत। आज आपल्या गणपती बाप्पांच्या स्थापनेचा शेवटचा दिवस, 7वा दिवस। आणि आज आपण फायनली बाप्पांना विसर्जन, बाप्पांचा निरोप घेणार आहोत। तर त्यासाठी आज आपण जमलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग चा विषय हाच आहे की आपण आजच्या आपल्या ज्या अलकापूरच्या राजाचे जे विसर्जन आहेत ते आपल्या ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत। त्याच्यासाठी मी आलेलो आहे, सगळेजण तयारी वगैरे करायला लागलेले आहेत। तर मागे एक मी व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता सिंधापाडच्या राजाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ, तो जर बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आय बटनमध्ये सुद्धा दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि आज आपण आपल्या 7 दिवसाच्या दरवर्षीप्रमाणे आपल्या बाप्पांचं 7 दिवसासाठी आपल्या गावामध्ये आगमन करतो। त्यासाठी आज आपण जमलेलो आहोत आणि आज आपण विसर्जन करणार आहोत। तर तयारी चाललेली आहे, अजून बरेचसे ग्रामस्थ यायची बाकी आहेत, पोरं गेलेले आहेत कुर्ते वगैरे घालायला। जसे की आम्ही ठरवलेलं आहे आजच्या विसर्जनाची थीम येलो कुर्ता, तर सगळे बरेचसे जण आपले मित्र आहेत ते येलो कुर्ता घालून आलेले आहेत आणि बाप्पा अजून त्यांच्या जागेवरती विराजमान आहेत। थोड्याच वेळात आपण त्यांना मागे पिकअपमध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर डीजे वगैरे लावणार आहोत आणि इथून विसर्जन लागणार। तर दाखवतो तुम्हाला मी तयारी कशा प्रकारे चाललेली आहे आणि कशा प्रकारे आपलं जे विसर्जन आहे ते कशा प्रकारे आपण करतोय। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, बघत राहा। व्हिडिओ जर आवडेल तर लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला दाखवतो तुम्हाला तयारी कशी चालली। तर मित्रांनो फायनली सगळेजण आलेले आहेत येलो कुर्त्यामध्ये, आपल्या थीम प्रमाणे सगळ्यांना सांगितलेलं होतं। सगळेजण कुर्ते वगैरे घालून आलेले आहेत, बघू शकता तुम्ही इकडे मागे सगळे। मात्र एक जण आहे ना तो पिंक, आम्हाला सगळ्यांना सांगितलं की येलो कुर्ते घालून या आणि वेगळ्या दिवसा म्हणून पिंक घालून आले। मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है। आकर्षण केंद्र। तर ते पिंक घालून आलेत, बाकी सगळे आपले मित्र आहेत ते येलो घालून आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि आता थोड्याच वेळात इकडे तयारी चालू आहे बाप्पांना त्यांच्या जागेवरून उचलण्याची आणि पिकअपमध्ये नेऊन बसवण्याची। तर सगळे तयारी चालू आहे, सगळं सामान वगैरे भरायला चालू आहे। तर बघूया फटाफट आणि बघूया अजून काय काय भरायचं बाकी आहे। ते झाल्यानंतर लगेच आरती घेणार, नारळ वगैरे फोडणार आणि आपण इथून निघणार आहोत। बघू शकता सगळेजण एकदम व्यवस्थित कुर्ते वगैरे घालून आलेले आहेत आणि सगळे एकदम नटून थटून आलेले आहेत आणि आपण आता विसर्जनासाठी निघणार आहोत। तर एकदा जोरदार बाप्पांच्या घोषणा देऊया आणि लगेच आपण मूर्तीला आरतीसाठी जायचं आहे। तर एकदा घोषणा द्या रे, घोषणा। मोरया मोरया रे बाप्पा, मोरया रे मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव खचिता परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडिता मुकुट शोभा तो बरा, झुमती नुपुरे चरणी गागरिया। जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती।
पावावे निर्वाणी रक्षावे वंदना तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपल्या जे गावाचे जे आपले कमिटी मेंबर्स आहेत, आपल्यासोबत अध्यक्ष आहेत आपले अजय दादा कामडी, तसंच विष्णू उपाध्यक्ष, सचिव डॉक्टर राहुल दादा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आणि विशेष सल्लागार हे सर्वजण आपल्यासोबत आज आहेत. तर तुम्हाला मी थोडक्यात आमच्या गावाबद्दल माहिती देतो. आता बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, एक गावावरती पण व्हिडिओ यायला पाहिजे. मी खूप दिवसापासून म्हणजे वाट बघत होतो की कुठला तरी एखादा व्हिडिओ असेल की आमच्या गावाबद्दल थोडीशी माहिती देता येईल असं. आज ती वेळ आलेली आहे, आणि आज वेळ आलेली आहे की आमच्या थोड्याशा गावाबद्दल जो काय आमचा इतिहास आहे तो तुम्हाला सांगतो. तर मी पहिले डॉक्टर राहुल दादांना इंट्रोड्यूस केलेला आहे, त्यांना विचारतो मी कशा पद्धतीने आपलं गणपतीचं जे इतिहास काय आहे आणि आपण कशा पद्धतीने दरवर्षी साजरा करतो. दादा, आपल्या ऑडियन्सला सगळ्यांना मित्रांना थोडक्यात काहीतरी सांगा की आपल्या गणपतीबद्दल कसं आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो. तर सर्वात पहिल्यांदा सर्व गणेश भक्तांना नमस्कार. गेले 34 वर्ष आपण इथं आमच्या वाडवडीलपासून गणपती बसवत आलो, आणि विशेष म्हणजे हा नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. कित्येक वर्ष झाली यंग क्लब पार्टीने हा गणपती बसवलेला आहे. गेले वर्षापासून आम्ही 5 दिवस बसवायचं, पण गेले 4-5 वर्ष आम्ही 7 दिवसाचा गणपती केला आहे. खूप सारे लोक इथं येतात रात्री किंवा इतर दिवशी. ते आपल्या सर्व डान्स करण्यासाठी किंवा तारपा नृत्य, ढोल नाच हे सगळे नाचण्यासाठी येतात इथं. 7 दिवस आम्ही हा यशस्वीरित्या बसवला आहे, आणि आता त्याची भव्य अशी मिरवणूक आम्ही आता सुरू करत आहोत, आणि पुढच्या वर्षीही याच्यापेक्षा चांगला उत्सव आम्ही करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच राहुल दादा जसं सांगतात की दरवर्षी आम्ही चांगला प्रयत्न करतो काहीतरी नवीन करण्याचा, आणि दादा आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात. आणि कुठलाही कार्यक्रम असला ना तर दादा पहिले आम्हाला सांगतात की आपल्याला हे करायचं आहे, हे कार्यक्रम आपल्या गावात आयोजित करायचे आहे. सर्वात पुढाकारी म्हणून आमच्या गावामध्ये सध्या राहुल दादा हेच आम्हाला सर्व मार्गदर्शन करतात. त्यासोबत आपल्यासोबत आपले अध्यक्ष आहेत मंडळाचे, यंग क्लब पार्टी अलकापूरचे अध्यक्ष अजय दादा आहेत. तर अजय दादांना आपण थोडक्यात विचारू, मागील 7 दिवसात आपण 7 दिवस गणपती बसला, तर 7 दिवसात आपल्या इथं काय काय कार्यक्रम झाले, काय काय आपण उपक्रम केले, तर आपल्याला थोडक्यात सांगते. दादा, आपण काय काय केले म्हणजे मागील 7 दिवसात? सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना नमस्कार. आमच्या इथे अलकापूरचा राजा म्हणून मोठ्या उत्साहाने गणपतीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो, आणि आमच्या इथं दर दिवशी अलग अलग कार्यक्रम येतात. म्हणजे भजन कीर्तन वगैरे, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, लहान पोरांचे खेळ वगैरे, आणि तसेच ढोलनाच, तारपानाच, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे
हो, तर नक्कीच मित्रांनो, आपण 7 दिवसामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा घेतो. ढोलनाच, तारपानाच, गौरीनाच जे काय असतो सर्व आपण इथे लावतो. सावळीला साऊंड पण लावलेले असतात, त्यासाठी पण आपण नाचण्याची सुविधा सगळ्या म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे सगळं जे कार्यक्रम आहेत. तसेच लहान मुलांसाठी आपण खेळ वगैरे घेतो, त्यांना छोटी मोठी बक्षिसं पण वाटप करतो त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी. तर असे आपण कार्यक्रम सुद्धा करत असतो. तर मित्रांनो, आपले सर्व यंग मुलांची तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलं, सर्वांनी माहिती वगैरे दिली, पण ही फक्त आमच्या लेवलपासून म्हणजे जेव्हापासून आम्हाला समजते तेव्हापासूनची माहिती आहे. आपल्यासोबत आपले वरिष्ठ आमच्या सर्वांचे मोठे बाबा रामचंद्र कांबळे आहेत. तर ते सुद्धा आपल्या थोडक्यात म्हणजे आपल्या जो गावाचा इतिहास काय आहे, गणपतीचा इतिहास काय आहे, त्यांना आपण थोडक्यात विचारणार आहोत. तर त्यांना सुद्धा विचारू की नेमकं काय आहे, कसं आहे. बाबा, काय सांगणार तुम्ही, म्हणजे कसं आपलं कधीपासून गणपती बसवतोय, काय मला सांगा थोडं आम्हाला. गेली 34 वर्ष आम्ही गणेश चतुर्थी हा सण साजरा करतोय आणि आम्ही आपले दैवत आहेत, हिरोबा हिरमाय वगैरे सगळे आहेत आपले देव, पण आम्ही त्याच्यातच आपलं दैवत म्हणून आम्ही गणपतीलाही आपलं आराध्य दैवत म्हणून मानतो. आणि 34 वर्ष हे आम्हाला आमचे काका होते ग्रामसेवक, त्यांनी इथं स्थापना ओपन केली आणि जवळजवळ 29-30 वर्ष त्यांचा मुलगा अनिल बाळू कांबळे यांनी जवळजवळ 29-30 वर्ष आपल्याला गणपती त्यांच्याकडनं दिला, मूर्ती दिली. आणि आता राहुल कांबळे हा आपल्याला मूर्ती देतोय. राहुल दादा देतात, म्हणजे ते बाबा त्यांचे वडीलच आहेत. तर त्यांच्या घरातून आपल्याला दरवर्षीप्रमाणे मूर्ती भेटते आता अनिल काकांनंतर. तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर ग्रामसेवक तुम्ही जे सांगितलं त्यांचं नाव काय होतं? बाळूरूपा कांबडी. आणि आम्ही आता खूप असं म्हणजे अति उत्साहाने आपला हा सण साजरा करतोय. तर नक्की मित्रांनो, आम्ही भले आपण आदिवासी आहे त्याची आम्हाला पूर्णपणे जाण आहे. आम्ही प्रत्येक आपल्या आदिवासी संस्कृतीला धरूनच करतो, पण आमचा जो गणपती बसवण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो म्हणजे आमच्या सर्व गावातले पोरं, सर्व गावातले गावकरी मंडळ सगळे एकत्र येतात आणि जो काही 7 दिवस आपण जो एन्जॉय करतो तो एक वेगळा होतो. त्याच्यानंतर 7 दिवसानंतर प्रत्येकजण आपापल्या कामानिमित्त वेगवेगळ्या प्रत्येकजण काही ना काही कामानिमित्त बाहेर असतो. तर हे 7 दिवस जे असतात ते आम्ही खूप दिवसातून एकत्र येतो आणि इथे एन्जॉयमेंट करतो. हे आमचं मेन उद्देश असते. त्यासोबतच जसा की आमचा वारसा आहे, आमच्या वाडवडिलांनी पहिलेपासून गणपती बसवलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तो वारसा यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा पुरेपूर असतो आणि आम्ही हा प्रयत्न पुरेपूर करत राहणार. आणि आमच्या गावकऱ्यांना असंच एक मनोरंजनाचं एक 7 दिवस जे काही एन्जॉय करता येईल ते आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे गणपती बसून आणि करण्याचा प्रयत्न नक्की करणार. तर धन्यवाद मोठा बाबा आम्हाला एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. खरंच ही माहिती आम्हाला पण बऱ्यापैकी माहिती नव्हती, आज त्यांनी आपल्या चॅनलसमोर सांगितलेले आहे. तर असं काय होतं आमच्या गावाचा इतिहास मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर चला आता आपण लगेच आरतीसाठी जाऊया आणि बापांना त्यांच्या जागेवरून आपल्याला पिकअपमध्ये ठेवायचं आणि नंतर निघायचं आहे विसर्जन.
तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आपण आता आलेलो आहे तलावाजवळ. इथे मागे बघू शकता गणपती बुडवायचे ठिकाण. इथे जे आम्ही दरवर्षी इथे गणपती बुडवतो, तर पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे, काय गढूळ वगैरे पाणी एकदम स्वच्छ पाणी सुद्धा आहे. तर आता आपण आलेलो आहे तिथे माळामध्ये, पूर्ण माळ आहे. मागच्या मागील व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. तर आपल्या ब्लॉगमध्ये मी मागे सुद्धा हे लोकेशन दाखवलेलं आहे. तर जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. तर हे बघू शकता मागे पाणी वगैरे कसं एकदम सुंदरसं स्वच्छ पाणी सुद्धा आहे. आणि आता इथे आपण पोहोचलेलो आहे. तर आता थोडा वेळ इथे नाचणार, सर्वजण एन्जॉय करणार, कारण की बापांचा निरोप घेतोय आपण. आणि आता शेवटचे काही क्षण बापांसोबतचे इथे पूर्णपणे एन्जॉय करून घेतील सर्व ग्रामस्थ आपले आणि सर्व मित्रमंडळ, सर्व मंडळाचे सर्व पोरं वगैरे. तर थोडा वेळ नाचणार, गरबा वगैरे नाचला नाही. त्याच्यानंतर आपण गणपती विसर्जनाचे जे काय पुढील कार्यक्रम आहे तो आपण करणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता फायनली बापांनी आपला निरोप घेतलेला आहे आणि बापांचं विसर्जन झालेलं आहे. आणि बापांचा जो आपण स्थापना केलेला जो पाठ आहे तो आपल्याकडे आलेला आहे. आणि जशी की आपली परंपरा आहे, आपण गणपती बाप्पांना बुडवल्यानंतर त्यांच्यासोबत तिथली जी काही माती वगैरे असेल ते आपण पाठावरती आणतो, ते आपण आणलेले आहे. आणि ह्याच्यासाठी परत एक रात्र आपल्याला बापांची स्थापना केलेल्या ठिकाणी एक रात्र जागावी लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा आमचा अलकापूरच्या राजाचा जो व्लॉग होता, अलकापूरच्या राजाचे विसर्जन होते, तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि आवडलं असेल तर कमेंट सुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आता वेळ झालेला आहे प्रसाद खायची. चला आम्ही चाललो आता प्रसाद खायला. आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.